सकाळीच आम्ही आर्टिफिशियल पर्ल सेंटरला आलो, म्हणजेच कल्चर्ड पर्ल्स, ज्याचे आपण दागिने बघतो, मोत्यांच्या माळा, कानातले वगैरे वगैरे. तर ते कसे तयार करतात ते हिने समजावून सांगितलं. The second one is the biggest pearl oyster named South Sea. This one here can give us two different colors of the pearl. They are white or yellow. And the last one, this is the only one give us black pearl. The oyster named Tahiti for the black one. So the color of the pearls are different. It depends on the color of the shell. And these three, Akoya, South Sea, and that. हे असे वेगवेगळ्या रंगाचे मोती होते, म्हणजे मोतिया रंग, पांढरा रंग, काळ्या रंगाचे मोती आणि त्यांचे दागिने सुद्धा होते. हे शोरूम आहे. इथे खरं तर ह्या शोरूमचा व्हिडिओ काढायला, तिथल्या दागिन्यांचे व्हिडिओ काढायला बंदी होती, पण हे मला हा व्हिडिओ काढल्यानंतर कळलं. त्यामुळे माझ्याकडे फक्त हा एकच व्हिडिओ आहे. गुड मॉर्निंग. आज सकाळी निघताना खूप घाई झाली आणि गर्दी पण खूप होती. बरं, आम्हाला एकदम छोटी लिफ्ट होती हॉटेलला, त्यामुळे खाली जायचं, बॅगा द्यायच्या, त्यामुळे गुड मॉर्निंग करताच आलं नाही. सो आता आम्ही त्या आर्टिफिशियल पर्ल सेंटरला आलो आहे, जिथे पर्ल फार्मिंग होतं. तर तिथून मी एक नाईट क्रीम घेतलं आहे आणि आता आम्ही क्रूजसाठी निघणार आहोत इकडनं. भेटूया. तर आपण हॅलॉंग बेला पोहोचलोय. आता आम्ही क्रूजची वाट बघतोय. इकडनं स्पीड बोटीने जायचं आहे आणि क्रूजमध्ये बसायचं. सो थोडा वेळ जाणार आहे. ड्रॅगन बे. आता आम्ही निघालोय ह्या स्पीड बोटीने आणि आपण आता क्रूज वरती जाणार. खूप गरम होत आहे जरा वाढायला, त्याच्यामुळे जाता येत आहे असं आहे. ही राईडसुद्धा फार उत्तम होती आणि पाण्याची लेवल अगदीच खिडकीजवळ असल्यामुळे जास्तच छान वाटत होतं. पाण्याला स्पीडही होता, त्यामुळे खूप खूप मजा येत होती. डोंगर दिसत होते आणि हे इथे प्रवास करताना इतकं छान वाटत होतं की मी सतत व्हिडिओज घेत होते. म्हणजे भले ते दिसताना सिमिलर वाटत असतील, पण तिथे ते एक्सपिरियन्स करताना खूप वेगवेगळे वाटत होते. असे डोंगर होते, डोंगरांचे वेगवेगळे आकार झालेले होते. त्याच्यात आमच्या ग्रुपमध्ये बरीच जणं आपले काही आकार दिसत आहेत का शोधत होते. कोणाला राम दिसला, कोणाला लक्ष्मण दिसला आणि मारुतीही दिसला. अशा वेगवेगळ्या आकारांचे हे डोंगर होते. आम्ही सुद्धा अशाच मोठ्या क्रूजवर थांबणार होतो, त्यामुळे ही रीटा नावाची क्रूज बघून छान वाटलं, गंमत वाटली. कारण इतक्या रूम्स आणि ही अशी पाण्यावर थांबलेली आणि त्याच्यात आपण राहणार एक रात्र, हीच एक्साइटमेंट जास्त होती. अशा वेगवेगळ्या क्रूज इथे पार्क केलेल्या होत्या. त्याच्यात आमची ही ब्लू कलरची होती. अशा रूम्स होत्या आणि असे 2 मजले होते या क्रूजला. क्रूजवरती पोहोचलोय आणि आता लंच आहे. लेमन टी सारखं आणि जेवून घेऊया. हे वेलकम ड्रिंक आहे, हनी टी. या इतक्या सुंदर वातावरणात आमचं लंचसुद्धा फार छान झालं. खूप स्प्रेड असलेला बुफे होता आणि फळं होती, सॅलेड्स होती वेगवेगळ्या प्रकारची, राईस होता, सूप होतं. मजा आली आणि ऑफकोर्स डेझर्टसुद्धा होतं. ही आपली रूम आहे छोटीशी.
टेबल आहे. आम्ही छान लंच केलंय. छान म्हणजे काय, सॅलडच खाल्लंय, फ्रूट्स खाल्लेत आणि आता एक केव्ज आहे तिकडे नॅचरली क्रिएट झालेल्या, तिथे बघायला चाललोय. ऊन पण नसतं तर बरं वाटलं असतं. अशा प्रकारच्या हॅट्स असल्यामुळे एक दिलासा होता की ऊन आलंच तर आपल्याला त्या घालता येतील. लॉंग बेची क्रूज सॅम्पेन बोट सारखीच आहे ही. काय कमाल टेक्स्चर. सुन मेरे साथी रे. फायनली संध्याकाळी पार्टी सुरू झाली. हळूहळू सगळेजण येत होते. छान छान कपडे घातले होते. आज आम्ही ठरवूनच टाकलं होतं की फार मजा करायची. म्हणजे कोण काय म्हणेल, हे छान दिसेल का हे असं केलं तर वाईट दिसेल, हात आणि पाय एकत्र हलतायत का, नाचता येत आहे का, काय वाटेल असा हा विचारच केला नाही. हा एक दिवस म्हणजे ही संध्याकाळ खूप छान मजा करायची, जगून घ्यायचं आणि कसलीही इनिबिशन्स ठेवायची नाहीत हे डोक्यात पक्क ठरवून आम्ही दोघंही खूप धमाल करत होतो. या संध्याकाळी मात्र अगदी घामटं निघेपर्यंत आम्ही नाचलो. या व्हिएतनाम टूरचा हा शेवटचा दिवस होता आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून मजा करायची हे ठरलं होतं. कारण याच्या पुढे माहीत नाही कधी भेटू, कधी एकत्र टूरला जाऊ, पण हा दिवस कारणी लावायचा, सत्कारणी लावायचा असं नक्की होतं. आणि या पार्टीची गंमत अशी होती की क्रूजवरचा आमचाच ग्रुप नाही तर क्रूजवर जे जे कोणी होते, जे जे वेगवेगळ्या देशाचे लोक होते ते सगळेच आले होते आणि सगळेच जणू काही आपली वर्षानुवर्षांची ओळख आहे ह्या कम्फर्ट झोनमध्ये एकमेकांची बोलत होते, वागत होते, एकमेकांबरोबर डान्स करत होते आमच्या सगळ्यांबरोबर. आणि तीच खरं तर गंमत वाटली. कारण आपण ओळखसुद्धा नसते आपली आणि कधीतरी एखाद दिवशी ओळख होते आणि आपल्याला असं वाटून जातं की अरे या माणसाला मी खूप आधीपासून ओळखते आहे. तर ही अशी गंमत, ही अशी एकत्र राहण्याची मजा ही मला वाटतं अशा वेकेशन्सच्या दरम्यानच आपल्याला अनुभवायला मिळते. छान टाइमपास झाला, खूप डान्स केला आहे, 2-4 रील्स केले आहेत वरती डेकवर आणि सगळ्यांनी मिळून डान्स केला, त्यामुळे मजा आली. पण जेवणाची काही गंमत नाही आहे, फक्त ते दिसायलाच दिसतं आहे. त्यातलं अर्ध अधिक नॉनव्हेज आहे आणि व्हेजला काकडीला पण असं काहीतरी वेगळाच वास येतो, त्यामुळे मजा नाही. तोतापुरी आंबा होता तो मी खाल्लाय. भोपळ्याचं सूप आहे ते एक बरं आहे, पण अदरवाईज मी काम मारतोय. पिझ्झा वगैरे खातो मला ते नाही. सूप, कस्टर्ड आहे, कॅरमेल कस्टर्ड, ते पण ओके आहे. त्यामुळे खाण्याचे हाल झाले पण बाकी मजा आली. क्रूजवरती ह्या कपलची ॲनिव्हर्सरी होती
आय थिंक फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती आणि ती अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केली. चलो हाथ कीजिए, हाथ कीजिए. त्यानंतर कॅरिओकेवर वेगवेगळ्या भाषेतली गाणी झाली. म्हणजे व्हिएतनामीजनी त्यांच्या भाषेतली गाणी म्हटली, साऊथ इंडियन गाणी झाली, हिंदी गाणी तर ऑब्व्हियसली झालीच, पण मराठी गाणीसुद्धा झाली. खूप 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 धमाल केली ह्या सगळ्या पिरियडमध्ये. म्हणजे संध्याकाळनंतर तर फारच मजा आली. आजूबाजूला पार्क असलेल्या क्रूजसुद्धा फार सुंदर दिसत होत्या. त्यांनासुद्धा छान पद्धतीचं लायटिंग केलं होतं, रोषणाई होती आणि ओव्हरऑल माहोल असा खूपच छान झाला होता, जमून आला होता. आरतीताईंना तुम्ही ओळखलंच असेल, आरती मुनीश्वर. हॅलो सखीमध्ये आपल्याला त्या भेटल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला त्यांचे परफॉर्मन्सेससुद्धा दाखवले. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांवरचा त्यांचा एक कार्यक्रम आहे, राजमाता जिजाबाई भोसले यांच्यावरचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी असे छोटे छोटे परफॉर्मन्सेस दाखवले. सगळेच टॅलेंटेड लोक एकत्र आले होते. खूप नाचून खूप दमायला झालंय, पण मजा आली. एकंदरीतच व्हिएतनामची ही सगळी टूर खूप मस्त झाली. तुम्ही बघितलंच असेल सगळं. आणि मला इकडची एक गोष्ट जास्त आवडली, ती म्हणजे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि फुलं आहेत, फळं आहेत आणि ती खूप छान पद्धतीने मेंटेन केली आहेत. क्लीनलीनेस खूप आहे, सगळंच छान आहे. फक्त ती जेट एअरवेजची व्हिएतनामची जी फ्लाईट होती ती सोडली तर बाकी सगळंच खूप अप्रतिम आहे. निसर्ग तर खूप छान आहे आणि खूप छान मेंटेन केलं आहे. आणि लकीली आम्हाला सगळं वातावरणसुद्धा खूप छान मिळालं. त्यामुळे प्रत्येक राईडला किंवा प्रत्येक म्हणजे बाना हिल्सलासुद्धा छान सगळं वातावरण असल्यामुळे ते सगळं व्यवस्थित बघता आलं. तर फायनली आता हे जे आपले 4-5 ब्लॉग झाले, तर ही सगळी व्हिएतनाम टूर कॅप्चर करण्याचा, रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात काहीतरी राहिल्याच असतील गोष्टी, पण ॲटलिस्ट तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजवरनं अंदाज येईल की तुम्हाला इथे यायचं आहे का, इथे तुम्हाला यावंसं वाटतं आहे का. पण जर
जर वाटत असेल तर खरंच नक्की या, खरंच खूप छान आहे. आणि एजू तर्फे मी जसं म्हटलं होतं की शिंदे मॅडम ह्या माझ्या शाळेतल्या टीचर आहेत आणि त्यांची ही एजू इंटरनॅशनल टूर्स म्हणून कंपनी आहे, पण त्या एक पॅशन म्हणून हे सगळं करतात. म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगचं, त्यांना फिरण्याचं खूप पॅशन आहे. त्यामुळे त्यांनी जी डेस्टिनेशन्स निवडली होती किंवा आता इथे क्रूजवर सुद्धा आम्हाला काही म्हणजे भेटले लोक, ते त्यांचं म्हणणं होतं की ते फक्त राईडसाठी इथे आले होते, पण इथे आमचा स्टे आहे या क्रूजवर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी अगदी मनापासून केल्यात. त्यामुळे खरंच मजा आली. आज तर आम्ही सगळ्यांनी सगळ्या ग्रुपनी खूप नाचलो, खूप डान्स केला. तर एक बॉन्डिंगही झालं, एक छान ग्रुप होता, छान ओळखी झाल्या, छान गप्पा झाल्या, एकमेकांच्या कला कळल्या. म्हणजे काही शीघ्र कवी आहेत, तर संध्याताई आमच्यातल्या शीघ्र कवी होत्या, त्या शीघ्र कविता त्यांनी खूप केल्या. अमित जो माझा मित्र आहे त्याने पण त्याच्या चारोळ्या किंवा त्याच्या कविता वाचल्या. तर असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी छान एक एक गुण कळला आणि ओव्हरऑल असं खूप फॅमिली टाईप बॉन्डिंग झालं होतं. तर एकंदरीतच व्हिएतनाम टूर फार मस्त झाली. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हेही मला नक्की सांगा. आता उद्या आम्ही निघणार आहोत. उद्या दुपारनंतरची क्रूज आहे, क्रूज नाही, उद्या दुपारनंतरची फ्लाईट आहे. तर क्रूजवरून ब्रंच करून निघणार आहोत आम्ही. सो उद्याचा दिवस काही शूट करत नाही. आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. सकाळचे 5:45 झालेत. सनराईज काही दिसत नाही आहे कारण मळब आहे सगळं, पण इतकं शांत आहे. गुड मॉर्निंग. कालचा दिवस फारच सुंदर गेला. क्रूजवरती आम्ही खूप डान्स केला, खूप मजा आली.
ओव्हरऑल खूपच वेगळा असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात आम्ही होतो रात्री आणि एक ती 2 days 1 night असं होतं ते. आता ब्रंच करून निघू. ओव्हरऑल व्हिएतनाममध्ये फार गंमत आली. तर एजूमध्ये फारच छान सोय सगळी झाली आणि खूप मजा आली. म्हणजे आम्हाला एकमेकांबरोबर वेळ काढता आला. ओव्हरऑल असा काय म्हणू, एकमेकांना ओळखण्याचा, एकमेकांना जाणून घेण्याचा असा हा सगळा प्रवास होता. खूपच मजा आली. तुम्ही व्हिएतनामचा विचार नक्की करा. तुमच्या बकेट लिस्टमध्ये व्हिएतनाम घालून ठेवा आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा इथे नक्की या. बेटं आहेत, ही आयलँड्स आहेत बरीचशी, पाणी आहे आणि छान देश आहे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आता हे जे मी ब्लॉग केले होते व्हिएतनाम टूरचे, तो हा आजचा शेवटचा ब्लॉग आहे. आता आम्ही ब्रंच करून निघू आणि मग मुंबईत येऊ. सो आता इथेच थांबते. भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट.